या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 31 अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले। गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्याला 3 शौर्य चक्र आणि 217 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले आहेत। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सलग सुट्ट्यांमुळे दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी झाली असून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात देशभक्तीनं रंगात न्हाऊन निघाले। पुण्यातील शनिवार वाड्यात बीजी अँड सेंटर खडकी यांच्या वतीनं भव्य मिलिटरी बँड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीतानं करण्यात येणार आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात स्वदेशी शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। भारतीय सैन्यात असणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रांबद्दल या प्रदर्शनात पुणेकरांना माहिती मिळणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आहे। डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय, तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून भाजपचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान केल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। पालघरच्या जव्हारमधील वाळवंटा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी 7 समुद्रापार पोहोचवलं। मागील 80 वर्षापेक्षा जास्त वर्षांहून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। रोहित आणि हरमनप्रीत कौरचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे। एक सविस्तर बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे। विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते। और विशेष करके मेरे जैसे आदमी जो एक सामान्य कार्यकर्ता है, जिसकी कोई बड़ी उपलब्धि नहीं है, और ऐसे सामान्य कार्यकर्ता को, सामाजिक कार्यकर्ता को यदि उन्होंने पद्म भूषण दिया है तो मैं ये मान के चलूंगा कि आज हमारा प्रधानमंत्री एक सामान्य व्यक्ति की, एक सामान्य कार्यकर्ता की चिंता करता है। और मेरा विश्वास है कि इसके कारण से हमारे जो भी समाज में निस्वार्थ भाव से सेवा कर रहे हैं उनको बल मिलेगा। आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। आता याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना भाजपकडून सन्मान केला जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे। दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात। महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारनं पद्मभूषण किताबानं सन्मानित केलंय। याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता।
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतं. छान. ही जे व्यवस्थेची भाटगिरी करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेचे दोष दाखवतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. भगतसिंगांसारख्या भाटगिरी करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार मिळत असतील तर ठीक आहे. जो नियम आहे तो नियम अजूनही मोडीत निघाला नाही, एवढंच समजायचं. आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरून राजकारण तापलंय. आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं बॅनरच्या माध्यमातून अभिजित पाटलांवर निशाणा साधला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. या आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान उभं ठाकलंय. आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर निवडणूक लढवतेय. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच शिवसैनिकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली आहे. जिल्हा परिषदेतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय. पवार काका पुतण्यांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट दळभद्री असा शब्दप्रयोग करत पवारांवर टीका केली आहे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री, पण यांना पुरंदरचा खंडोबा दिसला नाही असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ खडसेंनी मला कायम त्रास दिला, माझ्यावर कायम टीका केली, पण मी निवडून आलो असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी खडसेंवर सडकून टीका केली आहे. तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला आज हे भोगावं लागतंय असा टोलाही खडसेंनी लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित महायुती निवडणूक लढवली आहे. मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच आमची एखादी बहीण मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेली दिसेल असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. राज्यातील सरकार भ्रष्टाचारी असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधलाय. महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. बारामती शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवारांकडून किरण इंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय. किरण इंगळे समर्थपणे जबाबदारी पार पडत असणार असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षांतर्गत वादानंतर धनंजय सावंत जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या शिवसेना भाजपची युती फिसकटली आहे. बोलणी झालेल्या जागांवर भाजपनं उमेदवार दिल्यानं शिवसेना आक्रमक झाली. भाजपनं दिलेला शब्द न पाळल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय. ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना संपूर्ण जग पिवळं दिसतं असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. राऊतांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. साताऱ्यातील कराड तालुक्यातील पाचुकतेवाडी येथे पुण्याच्या DRDI विभागानं मोठी कारवाई केली आहे. DRI विभागाच्या पथकानं एक शेड सील करत असून या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येते. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट करत आरोप केलेत. साताऱ्यात 6,500 कोटींचं ड्रग्ज सापडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. तसंच शिंदेंना मुंबई महानगरपालिकेत उपमहापौर पदही द्यायचं नाही म्हणून दबाव तंत्राचं राजकारण सुरू असल्याचा दावाही अंधारेंनी केलाय. शिवसेनेला महापौर पद काय, उपमहापौर पद सुद्धा देण्याची अजिबात इच्छाशक्ती नाहीये भाजपाची. कदाचित म्हणून ही कारवाई आहे का? कारण साताऱ्यात ड्रग्जची कारवाई करावी आणि तिथलं ड्रग्जचं समूळ उच्चाटन करावं हे आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून कंठशोष करून सांगतोय ना. तर तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही. कारवाई करणं योग्यच आहे, ती कारवाई झाली पाहिजे, पण त्या कारवाईचं जे टायमिंग आहे ते टायमिंग हे मुंबई महापालिकेच्या मेयर निवडीच्या टायमिंगला जुळणारं आहे, हे फार विशेष आहे.